सनातन शास्त्र या आपल्या पॉडकास्टमध्ये सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत प्राचीन आणि तितक्या सखोल अशा विषयावर बोलणार आहोत. अगदी बरोबर. आज आपण एका विशेष सखोल चर्चेत म्हणजेच आपल्या आजच्या या डीप डाईव्हमध्ये प्रवेश करत आहोत. आणि सुरुवात करण्यापूर्वी आपण एका अशा माणसाची कल्पना करूया ज्याच्याकडे जगातली सगळी संपत्ती आहे. म्हणजे समाजातील अत्यंत आदराचं स्थान असलेली ती व्यक्ती आहे. हो, तो अत्यंत यशस्वी आहे आणि विशेष म्हणजे जगातल्या सर्व शास्त्रांचे, सर्व विद्यांचे अफाट ज्ञान जे आपण म्हणतो ना, ते ज्ञान त्याच्याकडे आहे. पण तरीही तो रात्री शांत झोपू शकत नाही. बापरे, म्हणजे सगळं असूनही? हो ना, त्याच्या आत एक मोठी पोकळी आहे. आणि हजारो वर्षांपूर्वीच्या या माणसाची अवस्था आजच्या काळात आपण ज्याला कॉर्पोरेट बर्नआउट किंवा मिड लाईफ क्रायसिस म्हणतो त्यापेक्षा अजिबात वेगळी नव्हती. त्याचे नाव होते शौनक. हा, खरोखरच एक विचार करायला लावणारा प्रसंग आहे. कारण बाहेरून पाहता शौनकाचे आयुष्य अगदी परिपूर्ण वाटते. नक्कीच, कोणालाही तेच वाटेल. हो, कोणत्याही सामान्य माणसाला हेच वाटेल की जर एवढी संपत्ती आणि एवढं ज्ञान असेल तर आयुष्यात आणखी काय हवे. पण आतून एक प्रकारची रिकामी भावना त्याला अस्वस्थ करत होती. म्हणजे हे आपल्याला दाखवून देते की हजारो वर्षांपूर्वी मानवी मन ज्या प्रश्नांना सामोरं जात होतं ते आजच्या आपल्या आधुनिक धावपळीच्या जगण्यापेक्षा तसं पाहिलं तर वेगळे नव्हतेच. अगदी खरं आहे. बाह्य यश कधीही आंतरिक शांततेची हमी देऊ शकत नाही, हेच यातून स्पष्ट होते. म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण मुंडक उपनिषदातील शौनक आणि ऋषी अंगिरस यांच्यातील या अद्भुत संवादाचे विश्लेषण करणार आहोत. आज आपण माहितीच्या महापुरात जगत आहोत ना? हो, सगळीकडे इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आहे. बरोबर. तर या गोंधळात खरी शांतता कशी मिळवायची, प्राचीन शहाणपण आणि आपली आधुनिक जीवनशैली यांचा मेळ कसा घालायचा याचा वेध आपण आज घेणार आहोत. नक्कीच. तर शौनक आपल्या या अस्वस्थतेतून मार्ग काढण्यासाठी ऋषी अंगिरस यांच्याकडे जातो. आणि तो तिथे नुसता गप्पा मारायला किंवा म्हणजे वाद घालायला जात नाही. तो अत्यंत नम्रतेनं हातात समित घेऊन जातो. समित म्हणजे यज्ञाचे लाकूड, जे पूर्ण शरणगतीचे आणि शिकण्याच्या तयारीचे प्रतीक आहे. आणि यातली सर्वात वेधक गोष्ट म्हणजे शौनकाची ती अवस्था. एवढा मोठा विद्वान असूनही तो आपला सगळा अहंकार बाजूला ठेवून गेला होता. अच्छा, म्हणजे अहंकार शून्य करून. हो, जेव्हा अहंकार गळून पडतो तेव्हाच खऱ्या शिक्षणाला सुरुवात होते. आणि तिथे गेल्यावर त्याने अत्यंत थेट आणि मानवी अस्तित्वाच्या मुळाला हात घालणारा प्रश्न विचारला. कोणता प्रश्न? त्याने विचारले, असे कोणते ज्ञान आहे जे जाणले की बाकी सर्व काही आपोआप समजते. संस्कृतमध्ये तो म्हणतो, कस्मिन्नु भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातम भवतीति. अरे चा, हा प्रश्न ऐकायला जेवढा साधा वाटतो तेवढाच तो शिक्षणाचा आणि अस्तित्वाचा म्हणजे संपूर्ण पायाच हादरून टाकणारा आहे. हो, अगदी मुळावर घाव घालणारा. एका अर्थाने तो विचार होत होता की अस्तित्वाची अशी कोणती मास्टर की आहे का जी मिळाली की विश्वाचं सगळं कोडं उलगडेल. आपण आजच्या काळातही अशीच एखादी शॉर्टकट किंवा एकच एक गोष्ट शोधत असतो ना, जिने आपले सगळे प्रश्न सुटतील. अगदी तसंच. आणि ऋषी अंगिरस यांनी त्याला जे उत्तर दिलं ते शौनकासाठी आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण मानवजातीसाठी एका मोठ्या धक्क्यासारखं होतं. असं काय उत्तर दिलं त्यांनी? त्यांनी शिक्षणाचे 2 स्पष्ट भाग केले. त्यांनी सांगितलं की 2 प्रकारच्या विद्या असतात. एक अपराविद्या म्हणजे लोअर नॉलेज आणि दुसरी पराविद्या म्हणजेच हायर नॉलेज. अच्छा. आणि सर्वात मोठा धक्का हा होता की या अपराविद्येत त्यांनी 4 वेद, व्याकरण, ज्योतिष, विज्ञान आणि जगातील सर्व प्रकारच्या माहितीचा समावेश केला. एक सेकंड, थांब. इथे मला थोडं थांबायला लागेल. म्हणजे आपण वर्षानुवर्ष मेहनत करून ज्या पदव्या मिळवतो, जेवढे ग्रंथ वाचतो, जेवढे संशोधन करतो, ते सर्व फक्त लोअर नॉलेज आहे. हां, असंच म्हणता येईल. आहे, पण प्रत्यक्षात त्या शहरात कधीही पाऊल ठेवलेलं नाही. बरोबर. नकाशा आपल्याला रस्ते दाखवेल, पण त्या शहरातल्या वाऱ्याचा स्पर्श किंवा तिथल्या अन्नाची चव तू देऊ शकत नाही. हे सर्व बौद्धिक ज्ञान म्हणजे तो नकाशा आहे असं म्हणायचंय का? नकाशाची उपमा चांगली आहे, पण ती इथे पूर्णपणे लागू पडत नाही. असं का? कारण नकाशा आणि प्रत्यक्षातले शहर या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. पण ऋषी अंगिरस इथे जे सांगत आहेत ते अधिक सखोल आहे. म्हणजे ते हे सांगत नाहीत की अपराविद्या किंवा जगाचं ज्ञान चुकीचं आहे किंवा ते फेकून देण्यासारखं आहे. ते अपुरं आहे, कारण ते तुकड्या तुकड्यांत विभागलेलं आहे. भौतिक ज्ञान हे मर्यादित आहे. अच्छा,
म्हणजे केवळ माहिती गोळा केल्याने मुक्ती मिळत नाही. अगदी बरोबर. आणि म्हणूनच ते पराविद्या म्हणजेच हायर नॉलेजबद्दल बोलतात. पराविद्या ती आहे ज्याद्वारे ब्रह्म जाणले जाते. हे केवळ वाचून किंवा ऐकून समजत नाही, तर ते प्रत्यक्ष अनुभवून जाणायचं असतं. पण मग हे ब्रह्म नेमकं काय आहे? आपण नेहमी हा शब्द ऐकतो, पण त्याचा खरा अर्थ काय? जर नकाशा आणि शहराची उपमा अपुरी असेल, तर हे नेमकं कसं समजून घ्यायचं? ऋषी अंगिरस ब्रह्मची व्याख्या करताना अत्यंत सुंदर उदाहरणे देतात. ते सांगतात की ब्रह्म अदृश्य आहे, निराकार आहे आणि त्याला कोणताही उगम नाही. म्हणजे त्याची सुरुवात कुठेच नाहीये. नाही, पण तरीही या विश्वातील प्रत्येक गोष्ट त्याच ब्रह्ममधून निर्माण झाली आहे. जसे प्रज्वलित अग्नीतून हजारो ठिणग्या उडतात आणि त्या ठिणग्या मूळ अग्नीपेक्षा वेगळ्या नसतात. बापरे, हे खूपच छान उदाहरण आहे. आणि दुसरं म्हणजे जसा कोळी स्वतःच्याच शरीरातून जाळे विणतो, कोळ्याचं जाळे हे त्याच्या अस्तित्वाचाच एक भाग असते, ते काही बाहेरून आणलेले नसते. अरे वा. अगदी तसंच हे जग, हे विश्व ब्रह्मपासून वेगळा नाहीये. कुंभार आणि माडक्यासारखं नाहीये, जिथे बनवणारा आणि वस्तू वेगळी असते. म्हणजे इथे बनवणारा स्वतःच ती वस्तू बनलेला आहे असं म्हणायचंय? होय, विश्व हे त्या एकाच सत्याचं प्रकटीकरण आहे. हे खूपच विलक्षण आहे. कोळ्याच्या जाळ्याचे उदाहरण खरोखरच डोळे उघडणारे आहे. म्हणजे आपण सर्वजण त्या एकाच अस्तित्वाचा भाग आहोत, त्या अग्नीच्या ठिणग्या आहोत. नक्कीच. पण जर हे सत्य इतकं स्पष्ट आहे, तर मग समाजात इतकी गुंतागुंत का आहे? प्राचीन काळी आणि खरे तर आजही लोक या सत्यापर्यंत पोचण्यासाठी विविध विधी आणि कर्मकांडांवर प्रचंड अवलंबून असतात. मग मुंडक उपनिषद या कर्मकांडांबद्दल काय सांगते? हा मुंडक उपनिषदातील सर्वात धाडसी आणि स्पष्टवक्ता भाग आहे. उपनिषद अंधश्रद्धेवर आणि केवळ यांत्रिकपणे केल्या जाणाऱ्या कर्मकांडांवर थेट प्रहार करते. म्हणजे ते याला विरोध करतात. हो, ऋषी अंगिरस अत्यंत कठोर शब्दांत सांगतात की खरा अर्थ न समजता केवळ अंधपणे कर्मकांड करत राहणे म्हणजे एका अंधाळ्याने दुसऱ्या अंधाळ्याला रस्ता दाखवण्यासारखे आहे. अच्छा, ब्लाइंड लीडिंग द ब्लाइंड? अगदी तेच. लोक अनेकदा असा विचार करतात की एखादा विशिष्ट विधी केला, यज्ञ केला, की त्यांना शाश्वत शांतता मिळेल. पण उपनिषद याला भ्रामक मानते. म्हणजे जे लोक आयुष्यभर फक्त पूजा अर्चा आणि विधी करण्यात वेळ घालवतात ते चुकीच्या मार्गावर आहेत असा याचा अर्थ घ्यायचा का? ऋषी अंगिरस म्हणतात की हे विधी आणि यज्ञ एका अत्यंत कमकुवत होडीसारखे आहेत. होडीसारखे? हो, ते तात्पुरता आधार देऊ शकतात, समुद्राच्या लाटांपासून थोडा वेळ वाचवू शकतात, पण ते स्वतः किनारा नाहीत. म्हणजे ते आपल्याला किनाऱ्यापर्यंत पोहोचवतील याची शाश्वती नाही. बरोबर. या कर्मकांडातून तात्पुरते पुण्य मिळेल, कदाचित स्वर्गाची प्राप्ती होईल, पण जेव्हा ते पुण्य संपेल तेव्हा पुन्हा ह्याच जन्ममृत्यूच्या चक्रात, याच दुःखात अडकावे लागेल. तो कायमस्वरूपी उपाय नाही. हे ऐकल्यावर आजच्या दैनंदिन जीवनातील एका गोष्टीची प्रकर्षाने आठवण येते मला. कोणती गोष्ट? हे अगदी आजच्या स्पिरिच्युअल बायपास सारखंच आहे ना. म्हणजे अनेक लोक शांतता मिळवण्यासाठी महागडे क्रिस्टल्स घालतात, वेगवेगळ्या वेलनेस ट्रेंड्स फॉलो करतात, हिमालयात जाऊन फोटो काढतात. हो, ते तर आजकाल खूप चालतं. पण आतून स्वतःच्या विचारांवर, रागावर, अहंकारावर अजिबात काम करत नाहीत. हे एखाद्या अत्यंत उत्तम रेसिपीचे पुस्तक वाचून त्यातील कृती तोंडपाठ करण्यासारखे आहे. पण प्रत्यक्षात स्वयंपाकघरात जाऊन ते अन्न शिजवून त्याची चवच न घेण्यासारखे आहे. कृती आहे, पण अनुभव शून्य. अगदी तंतोतंत. तोचपणा आणि बाह्य देखावा यातून कधीही खरी मुक्ती मिळत नाही. लोक विधींना घट्ट धरून ठेवतात कारण ब्रह्मचे निराकार सत्य स्वीकारणे अहंकारासाठी खूप कठीण असते. बरोबर. जोपर्यंत आतून परिवर्तन होत नाही तोपर्यंत सर्व विधी हे फक्त वरवरचे मलम आहेत. आणि याच आंतरिक परिवर्तनाचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी ऋषी अंगिरस शौनकाला एक अत्यंत सुंदर आणि रूपकात्मक कथा सांगतात. ती कोणती कथा? या कथेला 2 पक्षांचे रूपक म्हटले जाते. ही कथा संपूर्ण सनातन शहाणपणातील एक मध्यवर्ती आणि अत्यंत शक्तिशाली विचार आहे. हो, मी वाचले याबद्दल. ही कथा खरोखरच खूप खोल आहे. एकाच झाडावर 2 पक्षी बसलेले आहेत. पहिला पक्षी खालच्या फांदीवर बसून सतत उड्या मारत असतो. तो फांदीवरील फळं खात असतो. अगदी बरोबर. कधी त्याला अत्यंत गोड फळे मिळतात तेव्हा तो खूप सुखावतो, आनंदी होतो आणि त्याला वाटतं हेच खरंच सुख आहे. पण कधी त्याला कडू फळे लागतात तेव्हा तो दुःखी होतो, रडतो. तरीही तो फळे खाणे थांबवत नाही. तो सतत त्या फळांवर प्रतिक्रिया देत असतो. होय. आणि हा पहिला पक्षी म्हणजे जीव,
म्हणजे आपली वैयक्तिक ओळख, आपला अहंकार, जो सतत सुख आणि दुःखाचा अनुभव घेतोय, सतत बाह्य जगावर प्रतिक्रिया देतोय. म्हणजे आपण सगळेच. हो, आपण सगळेच बहुतांश वेळ हा पहिला पक्षी असतो. पण त्याच झाडावर थोड्या वारच्या फांदीवर दुसरा एक पक्षी बसलेला आहे. अच्छा, तो पक्षी कोणतीही फळे खात नाही, उड्या मारत नाही. तो फक्त अत्यंत शांतपणे सर्व काही पाहत असतो. तो एक साक्षीदार आहे, सायलेंट विटनेस. तो पूर्णपणे अलिप्त आहे, शांत आहे. आणि हा दुसरा पक्षी म्हणजे आत्मा, बरोबर? होय, तो आत्मा आहे. खरी शोकांतिका ही आहे की तो पहिला पक्षी स्वतःला त्या गोड आणि कडू फळांच्या चवीमध्ये इतका विसरून जातो की त्याला वाटतं, मीच तो भोगणारा आहे, मीच दुःखी आहे, मीच सुखी आहे. तो स्वतःला ती फळेच मानू लागतो. बरोबर. पण जागृतीचा क्षण तेव्हा येतो जेव्हा तो पहिला पक्षी कंटाळून किंवा दुःखाने होरपळून क्षणभर वर पाहतो. तो त्या दुसऱ्या अत्यंत शांत पक्षाकडे पाहतो आणि अचानक त्याला एक मोठा साक्षात्कार होतो. बापरे, त्याला जाणवतं की मी कधीच तो फळे खाणारा, रडणारा किंवा हसणारा नव्हतो. मी तर तो शांत साक्षीदार आत्मा आहे. अगदी तेच. हे रूपक मला आजच्या सोशल मीडियाच्या युगाशी खूप जवळचं वाटतं. कसं काय? आज आपण सर्वजण तो पहिलं पक्षी बनलो आहोत ना. सोशल मीडियावरील लाईक्स, शेअर्स आणि फॉलोअर्स म्हणजे ती गोड फळे आहेत. ती मिळाली की अहंकाराला खूप बरे वाटते. हो, आणि नाही मिळाली तर? आणि ट्रोल्स किंवा नेगेटिव्ह कमेंट्स म्हणजे ती कडू फळे आहेत, ज्याने प्रचंड दुःख होते. आपण या दोन्ही गोष्टींवर सतत रिॲक्ट करत असतो. पण प्रश्न असा पडतो की आपण तो दुसरा पक्षी कसे बनू शकतो? फक्त हे ऐकून आणि बौद्धिक पातळीवर समजून आपण एकाएकी शांत तर होणार नाही. त्यासाठी नेमका मार्ग काय आहे? हाच तो खरा प्रश्न आहे जो शौनकालाही पडला होता. फक्त चर्चा करून पराविद्या प्राप्त होत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष मार्गाची, प्रक्रियेची गरज असते. अच्छा, मग ऋषींनी कोणता मार्ग सांगितला? मग अंगिरस ऋषी योग आणि ध्यानाची एक शक्तिशाली पद्धत सांगतात. जसे उपनिषदात म्हणतात, ओम हे धनुष्य आहे, स्वतःचा आत्मा हा बाण आहे आणि ब्रह्म हे लक्ष्य आहे. ओम हे धनुष्य, आत्मा हा बाण आणि ब्रह्म हे लक्ष्य. हे रूपक ऐकायला खूपच शक्तिशाली वाटते. होय. पण प्रत्यक्षात हे कसे काम करते? धनुष्य आणि बाणाची उपमा इथे नेमकी का वापरली आहे? कारण धनुष्य चालवणे ही एक अत्यंत एकाग्रतेची प्रक्रिया आहे. जेव्हा ओमचं ध्यान केले जाते तेव्हा ते धनुष्याला ताणण्यासारखे असते. तुम्ही जेव्हा धनुष्याची प्रत्यंच्या मागे ओढता तेव्हा एक विशिष्ट ताण निर्माण होतो. हां, बरोबर. ध्यानामध्ये हा ताण म्हणजे तुमचे मन बाह्य जगातून त्या गोड आणि कडू फळांपासून मागे खिचण्याची प्रक्रिया आहे. मन जे नेहमी फांद्यांवर उड्या मारत असते त्याला शांत करून एका बिंदूवर आणले जाते. अच्छा. आणि मग पूर्ण एकाग्रतेने कोणत्याही विचलनाविना तो आत्मरूपी बाण सोडला जातो. तेव्हा तो बाण ब्रह्मरूपी लक्ष्याशी एकरूप होतो. बाण आणि लक्ष्यामध्ये कोणतीही दरी उरत नाही. अरे वा, म्हणजे जो ध्येयभेद करतो तो स्वतःच ध्येय बनून जातो. अगदी बरोबर. पण इथे ऋषी अंगिरस एक अत्यंत कठोर सत्यही सांगतात. ते म्हणतात की हे केवळ हुशारीने, भरपूर वाचनाने किंवा खूप चर्चा केल्याने मिळत नाही. हे ज्ञान नुसते बाजारात विकत घेता येत नाही. मग हे नक्की कोणाला मिळतो? कोण आहे जो या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो? ज्याचे मन शुद्ध आहे, ज्याच्याकडे सत्यता आणि सखोल श्रद्धा आहे, जो आंतरिक शिस्तीने जगतो, त्यालाच हे सत्य गवसते. म्हणजे तयारी महत्वाची आहे. हो. उपनिषद अत्यंत स्पष्टपणे म्हणते की सत्य त्याच व्यक्तीला निवडते जो त्यासाठी खऱ्या अर्थाने तयार असतो. सत्यावर जबरदस्ती करता येत नाही. हे ऐकल्यावर मला बागेचे म्हणजे गार्डनिंगचे रूपक आठवते. अच्छा, कसं? म्हणजे आपण एखाद्या फुलाला जबरदस्तीने ओढून उमलवू शकत नाही. जर कळीला हाताने उघडण्याचा प्रयत्न केला तर ती कळी नष्ट होईल. बरोबर आहे. आपण फक्त मातीची मशागत करू शकतो, खत पाणी घालू शकतो, कीड लागू नये म्हणून काळजी घेऊ शकतो. फूल उमलण्याची प्रक्रिया ही नैसर्गिक आहे. ती तिच्या स्वतःच्या वेळेनुसारच घडते. अगदी योग्य. म्हणजेच आपण फक्त स्वतःच्या मनाची मशागत करू शकतो, स्वतःला त्या सत्यासाठी तयार करू शकतो. होय ना? आपली तयारी हीच आपली साधना आहे. अत्यंत सुंदर उपमा आहे ही. होय, तयारी हीच साधना आहे. आणि जेव्हा ती वेळ येते, जेव्हा तो बाण अचूक लक्ष्यावर लागतो, तेव्हा अस्तित्वात एक अभूतपूर्व बदल घडतो. काय बदल घडतो? उपनिषद सांगते की या अंतिम अवस्थेत हृदयामधील अज्ञानाची गाठ कायमची सुटते. हृदयामधील गाठ
म्हणजे आपले सर्व पूर्वग्रह, आपला अहंकार, मी आणि माझे, ही जी भावना आहे तीच अज्ञानाची गाठ आहे का? अगदी बरोबर. ती अज्ञानाची गाठ सुटली की माणसाला बांधून ठेवणारे जे ऋणानुबंध असतात, कर्माचा जो पगडा असतो, तो कायमचा गळून पडतो. बापरे, म्हणजे पूर्ण मुक्ती. हो, सर्व शंका दूर होतात. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला तो शांत पक्षी म्हणून जाणता, तेव्हा भूतकाळातील कर्माचं ओझे राहत नाही. जन्म-मृत्यूचे चक्र, भीती आणि आसक्ती यातून कायमची मुक्ती मिळते. याच अवस्थेला मोक्ष म्हटले जाते. यासाठी मरणोत्तर एखाद्या स्वर्गात जाण्याची गरज नसते. व्यक्ती जिवंत असतानाच मुक्त होते. अच्छा, म्हणजे याच जन्मात. हो, याच जगात राहून सगळी कर्तव्ये पार पाडूनही ती अलिप्त राहते. तो पांढरा आणि काळा, गोड आणि कडू या द्वैताच्या पलीकडचा प्रवास आहे. हे सगळं ऐकताना खरंच अंगावर काटा येतो, पण मला एक प्रश्न नेहमी पडतो. कोणता? जेव्हा हे अंतिम सत्य गवसतं, जेव्हा तो साक्षात्कार होतो, तेव्हा नेमकं काय होतं? तिथे काही मोठा उत्सव असतो का? आकाशातून फुले पडतात का? कारण आपण नेहमी मुक्तीचं चित्रण फार भव्य दिव्य स्वरूपात करतो ना? नाही, आणि हेच या सनातन शहाणपणाचे खरे सौंदर्य आहे. उपनिषदाचा शेवट कोणत्याही मोठ्या उत्सवाने, ढोल ताशांनी किंवा भव्य प्रकटीकरणाने होत नाही. मग कशाने होतो? तो एका अथांग शांततेत होतो. कारण ज्याने हे खऱ्या अर्थाने जाणले आहे, तो ते पूर्णपणे शब्दात सांगूच शकत नाही. आणि जो फक्त शब्दांचा खेळ करत बसतो, त्याने ते खऱ्या अर्थाने जाणलेले नसते. खरंय? सारांश सांगायचा तर या प्रवासात काहीही नवीन मिळवायचं नाहीये, काही नवीन बनायचं नाहीये. फक्त चुकीचा पक्षी बनणे थांबवायचे आहे. नकाशा आणि शहराच्या उपमेवरून आपण कोळ्याच्या जाळ्यापर्यंत आलो. कर्मकांडाच्या कमकुवत होडीतून उतरून ध्यानाचा मार्ग पाहिला. नक्कीच. ओमच्या धनुष्यातून सुटणारा बाण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते 2 पक्षी. हे सर्व विचार आपल्याला एकाच दिशेने घेऊन जातात. आणि ती दिशा म्हणजे बाहेरून आत जाण्याची दिशा. माहितीकडून शहाणपणाकडे आणि सतत प्रतिक्रिया देण्याकडून एका साक्षीभावाकडे जाण्याची दिशा. हे सगळं समजून घेतल्यानंतर सामान्य माणसाला एक वेगळाच प्रश्न पडू शकतो. आणि तो प्रश्न आज आपण सर्वांसाठी विचार करायला सोडून देणार आहोत. सांगा. जर आपण तो दुसरा शांत पक्षी बनलो, जर आपण पूर्णपणे अलिप्त झालो, तर मग आपण या जगावर प्रेम करणे सोडून देतो का? खूप महत्वाचा प्रश्न आहे. हो ना, लोकांना वाटतंय की अलिप्तता म्हणजे कोरडेपणा. पण जरा विचार करा, जोपर्यंत आपण स्वतःच्या स्वार्थासाठी गोड फळे शोधत असतो, तोपर्यंत आपण खरंच कोणा प्रेम करत असतो का? की फक्त स्वतःच्या अहंकाराचे पोषण करत असतो? अगदी बरोबर. कदाचित जेव्हा आपण खऱ्या अर्थाने अलिप्त होतो, जेव्हा आपण फळे गमावण्याची भीती सोडून देतो, तेव्हाच आपण जगावर कोणतीही अट न ठेवता निडरपणे सर्वात जास्त प्रेम करू शकतो. क्या बात आहे. खूपच सुंदर विचार. सनातन शास्त्रावरील आजची ही विशेष सखोल चर्चा, हे डीप डाईव्ह आपण इथेच थांबवत आहोत. आज आपण ज्या मुंडक उपनिषदातील 2 पक्ष्यांच्या रूपकावर चर्चा केली, ते विचार जर मनाला भिडले असतील तर कृपया ही चर्चा नक्की लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच. आणि हो, आजची कमेंट ऑफ द डेसाठी आमचा प्रश्न आहे, आजकाल अशी कोणती कडू आणि गोड फळे आहेत जी आजूबाजूच्या गोंधळात तुमच्या पहिल्या पक्षाला सर्वात जास्त विचलित करत आहेत? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या भागात अशाच एका नव्या आणि अद्भुत विचारमंथनासह. तोपर्यंत शांत रहा, साक्षीदार व्हा. धन्यवाद. धन्यवाद.